कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमस्कार मित्रांनो, मी मुक्ताई, या धरतीची एक छोटी सवंगडी. मी आज तुमच्यासमोर उभी आहे कारण माझ्याकडे मला सांगण्यासारखे बरेच काही आहे. पहिले म्हणजे माझा परिचय करून देते. माझा जन्म 1350 सालात पंढरपूर नजीकच्या एका वाळवंटी गावात झाला. श्री विठ्ठलपंत व सौ रुक्मिणी हे माझे आई वडील व निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान हे माझी भावंडे. या ठिकाणी मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक ज्ञानदेव दादाचा प्रसंग सांगणार आहे. माझा मराठी बोल कौतुके परिअमृतातही पैजा जिंके अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच संत मुक्ताईची एक भूमिका आज मी तुमच्या समोर साकारणार आहे. वेळ दुपारची. ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. थोडे थोडेसे पीक होते पण ते आम्हा त्या भावंडांना पुरेसे नव्हते. म्हणून ते एका घरापुढे आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देही, ओम भिक्षाम देही. आतून एक कर्मठ माणूस आला. त्याने धाडकन दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए पोरा, इकडे ये, इकडे ये, इकडे. संन्यासाचंच पोरगं ना रे तू? भिक्षा पाहिजे काय? हे घे पीठ. पीठ समजून झोळीत मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने झोळी जोडली आणि म्हणाला, थांब थांब, त्या भाकरी पण घेऊन जा. असं कसं काय डोळे फाडून बघतोस? चल निघ, भिक्षा मागतो. भाकरी समजून टाकलेल्या शेणाच्या गवऱ्या पाहून ज्ञानेश्वर खूप नाराज झाले. ते पुढे निघाले. आता संध्याकाळ झाली होती. इकडे मी विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सारवात लावली. ती मूर्ती म्हणजे तेवढीच माझ्या आई वडिलांची आठवण. मी हात जोडून रामराक्ष म्हणू लागले. तेवढ्यात मला चाहूल आली की माझा ज्ञानदादा आलाय. मी पटकन माझी रामराक्ष उरकली आणि आपल्या भावंडांसाठी पानं मांडली. निवृत्ती आणि सोपान दोघेही येऊन बसले. तेव्हा मी विचारले, अरे दोघेच कसे? ज्ञानदादा कुठे? भूक नाही असं म्हणतो. सोपानानं उत्तर दिलं, भूक नसायला काय झालं? हा मीच बोलावणार. मी उठून खोपट्यात गेले. ते खोपटं म्हणजे ज्ञानदादाची एकांत जागा. गवत रचलेल्या जागेत लहर येईल तेव्हा जाऊन बसायचा. अरे दादाची झोळी तर इथेच दिसते. या झोळीत माती आणि शेणाच्या गवऱ्या. कोणा दुष्टांनी केले असेल हे? म्हणूनच ज्ञानदादा विसून बसलाय. ताटी उघड ज्ञानदादा, ताटी उघड. ऐकलंस का? चिंता क्रोध मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा. साया पिराज जनांचा, विश्वरागे झाले बंदी. संती सुखे वावे पाणी, विश्वपट ब्रह्मडोळा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे ज्ञानदादा, कोणी जर आपल्याशी वाईट वागले तर त्याला क्षमा करावी हे तूच सांगतोस. आता स्वतःच रुसून बसलाय. अरे या झोळीत तर माती टाकणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असे. पण तू का कष्टी होतो? अरे जिथे शेत उगवतो तिथे तण असायचेच. जिथे फुले फुलतात तिथे काटे खुपवायचेच. जिथे केवडा फुलतो तिथे नाग निघायचाच. असं रे काय दादा? सारं जग जरी अग्नीसारखं दाहक झालं तरी आपण संतांनी मात्र पाण्यासारखं शीतल असायला हवं. दातांनी जर जीभ चावली तर कोणी बत्तीशी तोडतं काय? अरे या उर्मट लोकांमुळे तर साऱ्या जगावर का रुसायचं? तुम्हा संत मंडळीवर तर खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही विश्वाला तारायला हवं हे मी तुला सांगायला पाहिजे का रे? ए दमले रे मी, पाय दुखले माझे. तुला तुझ्या बहिणीची दया नाही येत का रे? विसरणार
कल्याणासाठी घालीत असलेली साथ ऐकून त्यांचे खडबडून जागे झाले. मुक्ताईने आपल्या जीवनातील नैराश्याचा काळोख दूर केला. त्यांनी धावत येऊन दार उघडले. दारात उभे असलेल्या छोट्या मुक्ताला म्हणजेच मला उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धारकर्ती झालीयस. तू मला संतांच्या ठायी असणाऱ्या गुणांची आठवण करून दिली आहेस. आता मलाही विश्व कल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा. खरोखरच मुक्ताईने प्रत्यक्ष जीवनात अध्यात्म कसे जगावे हे ज्ञानेश्वरांना दाखवून दिले. आपणही मुक्ताईकडे सर्वांसाठी एक मागणी मागूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखं प्राप्नुयात्. मित्रांनो, माझा तुम्हाला एक सोपा संदेश आहे. प्रेम करा, भक्ती करा, समर्पित व्हा. माझा ओव्या तुमच्या मनात बसू द्या. माझा प्रकाश तुमचे जीवन उजळू द्या. आपण सर्व एकाच धाग्याने बांधलो आहोत. जसा नदीचा प्रवाह एकत्र येऊन समुद्राला जातो, आपल्या कर्माने, आपल्या भक्तीने आपले जीवन सार्थक करा. धन्यवाद.